श्री स्वामी समर्थ। आज आपण एकही रेसिपी पाहणार नाही आहोत, कारण मी चालले आहे माथेरानला। माथेरान हिल स्टेशन एक्सप्लोर कसं करायचं ते मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। कल्याण रेल्वे स्टेशनवरून लोकलने आम्ही आलो आहोत नेरळ रेल्वे स्टेशनला। नेरळ रेल्वे स्टेशनच्या बाहेर ईस्टला आल्यानंतर 100 रुपये पर पर्सन टॅक्सी घेतली आम्ही, शेअर टॅक्सी, आणि त्याने चाललो आहोत माथेरानला। जाताना वाटेमध्ये खूप मोठमोठे धबधबे, डोंगर, दऱ्या, निसर्गमय वातावरण आहे। खूप छान वाटते, एकदा नक्की तुम्ही विजिट करा। तर आम्ही चाललो होतो इको टॅक्सीने। इको टॅक्सीचा दादा खूप थकला होता, कारण गर्दी खूप होती, ट्रॅफिक होतं, तरी तो गाडी चालवत होता। गाडी चालवताना त्याला खूप त्रास होत होता, परंतु तो चालवतच होता। त्यानंतर आपण आलो आहोत माथेरानच्या पायथ्याशी। पायथ्याशी आल्यानंतर तेथे आहे वन विभागाची गाड्यांची पार्किंग। साहेब आमचे पार्किंग पाहायला गेले होते। त्यानंतर आपण वन विभागाच्या तिकीट काउंटरमधून तिकीट घेणार आहोत। आतमध्ये तिकीटशिवाय कोणालाही एंट्री नसते, त्यामुळे गिरीस्थान नगर परिषद माथेरान इथून आपण प्रवासी तिकीट घेणार आहोत। आतमध्ये जाण्यासाठी पर पर्सन आहेत 50 रुपये। 50 रुपयाचं तिकीट घेऊन मी आले आहे माथेरानच्या गेटमधून आतमध्ये। इथून आपल्याला अमन लॉजपासून ते माथेरान हिल स्टेशन येथे जाण्यासाठी आहे टॉय ट्रेन। टॉय ट्रेनच्या तिथून आपण घेतलं आहे 95 रुपयाचं AC तिकीट। 95 रुपयाचं AC तिकीट असतं आणि 55 रुपयाचं सेकंड क्लास तिकीट असतं। तर आम्ही घेतलं होतं AC तिकीट। AC तिकीटला गर्दी नसते, म्हणून आम्ही AC तिकीट घेतलं होतं, छानपैकी एन्जॉय करत जाण्यासाठी। इथून आपल्याला इलेक्ट्रिक रिक्षाही मिळतात। इलेक्ट्रिक रिक्षा 35 रुपये घेतात, आणि घोडेसवारी जर केली तर घोडेसवारी 1,500 ते 2,000 रुपये घेतात। मस्त असा पाऊस पडत होता। अमन लॉजपासून पहा वेगवेगळे कपल्स चाललेले होते। आम्ही एक कपल आहोत, तर आम्हीही चाललो होतो माथेरान हिल स्टेशनला। इथून पहा टॉय ट्रेनची मजा घेत आम्ही वरती हिल स्टेशनला जाणार आहोत। बारीक असा पाऊस पण येत होता। पाऊस तसा खूपच होता, परंतु आता जरा कमी झालेला होता, म्हणून मी टॉय ट्रेनच्या दाराशी येऊन मजा घेत होती। हळूहळू अशी ट्रेन वरती चाललेली होती। डोंगर दऱ्यांमधून हळूहळू वरती आली। माथेरानच्या स्टेशनला आम्ही आता पोचलो आहोत। आणि हे पहा, माथेरानच्या हिल स्टेशनला पोलीस पण असतात वेगवेगळे आपली काळजी घेण्यासाठी। माथेरान हिल स्टेशनवरून आतमध्ये पहिला पॉईंट आहे माधवजी पॉईंट, तिथे आम्ही गेलो आहोत। हे पहा, माधवजी पॉईंटपासून काहीच दिसत नव्हतं, कारण पाऊस खूप असल्याने धुकं खूप पसरली होती, परंतु धुकेही पाण्यात खूप आनंद असतो। खूप छान वातावरण झालेलं होतं, आणि पाऊस खूप पडत असल्याने आम्ही हे रेनकोट घेतले होते 150 रुपयामध्ये 2। ट्रान्सपरंट होते, पण खूप छान होते, पाऊस अजिबात लागत नव्हता। मी तर डोक्याला छान असं बांधून घेतलं होतं आणि पावसाचा आनंद घेत होते। मस्त असा माधवजी पॉईंट घेतला। त्यानंतर आम्ही आता चाललो आहोत दुसऱ्या पॉईंटला। दुसरा नेक्स्ट पॉईंट तिथेच होता, परंतु आम्ही त्या नेक्स्ट पॉईंटमध्ये गेलो नाही, कारण तो बाजारचा शॉपिंग पॉईंट होता। शॉपिंग पॉईंटला आम्हाला जायचं नव्हतं। आम्ही सेकंड पॉईंट होता आपला लॉर्ड पॉईंट। लॉर्ड पॉईंटला आलो, लॉर्ड मैदान वगैरे बघितलं। तिथून आम्ही चाललो आहोत आता शॉर्लेट पॉईंटला। शॉर्लेट पॉईंट आहे पूर्ण छान, कारण शॉर्लेट पॉईंटच्या इथे जवळ आहे छान असा पांढरा शुभ्र धबधबा। धबधब्यामध्ये लोक आनंद घेतात, त्यामुळे मला धबधब्याचाच पॉईंट खूप आवडला इथला। लॉर्ड पॉईंट, शॉर्लेट पॉईंट, सिलिया पॉईंट, हे खूप छान छान पॉईंट आहेत, हे 5 ते 6। हे पहा, घोडेसवारी चालू होती, आणि माकडही भूक लागल्यामुळे आपल्याकडचं कणीस खात होतं मक्याचं। हुबेहूब आपली ते नक्कल करतात, आणि जेव्हा आपण त्यांची नक्कल करू तेव्हा ते खूप चिडतात। चला आपण पॉईंटला जाऊया। आता आले मी शॉर्लेट पॉईंट जवळच्या
धबधब्यामध्ये. धबधबा पॉईंट आहे हा. मस्त छान लोक किती आनंद घेत आहेत पहा. हे घोडेसवारीचे घोडे आहेत. सवारीला घेऊन आल्यानंतर इथे ते थोडंसं आराम करतात. नंतर आम्ही धबधब्याच्या पॉईंटमधनं चाललो आहोत सिलिया पॉईंटला. छान असं लॉड मैदान आहे इथे. सिलिया पॉईंट आहे. छान असं आम्ही आनंद घेत घेत पुढे चाललो आहोत. पहा गर्दी खूप आहे. सॅटर्डे संडे असल्याने इथे खूप गर्दी असते. अदरवाईज जरा कमी गर्दी असते. वाटेतच मला एक भेटला होता डॉगी. डॉगीला मी दिलं होतं बिस्किट. ते किती छान खात होतं बघा. आपलं सामान वाहण्यासाठी इथे कुलीही अवेलेबल असतात. सामान जर व्हायचं असेल तर ते कुली वाहतात. परंतु मला खूप वाईट वाटत होतं कारण ते एकट्यानेच एवढं वजन उचललं होतं. धबधब्यामध्ये भिजून आल्यानंतर थंडी वाजली म्हणून म्हटलं चला थोडंसं आपण इथे मक्याचं कणीस खाऊयात. आज आपण रेसिपी बनवली नाही परंतु त्या ताईने बनवलेलं कॉर्न खात आहे मी. नंतर आपण आलो आहोत इको पॉईंटला. इको पॉईंटवरून वेगवेगळ्या रंगाचे धबधबे दिसतात बघा. हे पहा चॉकलेटी रंगाचा आणि पांढरा शुभ्र रंगाचा धबधबा आपल्याला तिकडून दिसत आहे. दुधासारखा पांढरा शुभ्र धबधबा आहे इथे एक वेगळा. 4 ते 5 धबधबे आपल्याला दिसतात. इथून आपण इको पॉईंटलाच जाणार आहोत गेमकडे. गेम खूप प्रकारच्या गेम आहेत. 50 रुपयापासून 200 रुपयापर्यंत गेम आहे. हे पहा वेगवेगळ्या प्रकारच्या बलून्स गेम वगैरे आहेत इथे. शूट पॉईंटच्या आहेत, टार्गेट पॉईंटच्या आहेत. इको पॉईंटला भरपूर अशा गेम आहेत. इको पॉईंट पाहायला पण खूप सुंदर आहे. नंतर खूप दमलो म्हणून आम्ही आलो आहोत मालवणी तडका हॉटेलला. इथे वेगवेगळ्या प्रकारचं नॉनव्हेज भेटतं. नॉनव्हेज वाव क्या बात आहे. एकदम सोलकढी सहित आपल्याला इथे मिळतं. सोलकढीची आपण रेसिपी टाकली आहे. तुम्हाला कोणाला हवी असेल तर तुम्ही नक्की यूट्यूब चॅनलला पहा. हे पहा खूप छान वाटलं. मस्त जेवण केलं दुपारच्या वेळेत आणि जेवणही आमचं दोघांचं मिळून 500 रुपयामध्ये आपलं जेवण इथे झालेलं आहे. नंतर आम्ही गेलो आहोत मार्केट पॉईंटला. लॉड पॉईंटच्या इथेच जवळच मार्केट पॉईंट ही आहे. मार्केट पॉईंटला आल्यानंतर भरपूर अशी शॉपिंग केली. मॅगी स्पेशल आहे इकडे. पाऊस खूप असल्याने थंडी वाजून येते म्हणून गरम गरम पदार्थ इथे बनवले जातात. मॅगी बनवलेली आहे. खूप छान लागते. 60 रुपयाला मॅगी भेटते इकडे. असे काय काय नृत्य करतात तिथे लोक. आपल्या पोटासाठी काहीही करावं लागतं त्यामुळे ते आपले नाचून गाऊन पैसे कमवत होते. हे पहा माकड तर खूप होते आणि खायलाही भरपूर लोक देतात त्यांना. त्यामुळे त्यांनाही वेगळाच आनंद वाटतो. माथेरानच्या एकदम स्टेशनच्या बाजूला भरपूर अशी माकडं आहेत. आपल्याला काही त्यांचा त्रास नाही आहेत. हे पहा घोडेसवारी चाललेली आहे. हे पूर्ण 2000 रुपये देऊन चाललेले आहेत कारण पर पर्सन 1500 असतात परंतु त्यांनी कमी करून 2000मध्ये ते चालले होते. हे बघा माथेरान रेल्वे स्टेशन आहे बाजूलाच. शॉपिंग पॉईंटच्या जवळच आहे माथेरान पॉईंट. रेल्वे पटरी किती छान दिसते. काही लोक चालत चालत जातात येतात. छान वाटतो हा माथेरान पॉईंट. एकदम मध्यभागी आहे हा पॉईंट. आपल्या महाराजांचं इथे गार्डन आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषदही आहे तिथे गिरीस्थानची. महाराजांचं गार्डनही खूप छान आहे तिकडे. वेगवेगळ्या प्रकारचे बलून्स मिळतात इथे खायला. लहान मुलांना गार्डन्स देखील आहेत. लहान मुलांना खाण्यासाठीही मॅगी वगैरे मिळते इकडे. आपल्यालाही मिळते. वेगवेगळ्या ठिकाणी बसून आम्ही नंतर गेलो घोडेसवारीला. घोडेसवारी खूप महाग असल्यामुळे आम्ही फक्त एक राईड घेतली परंतु तो दादा खूप छान होता. दादा नव्हता तो काकाच होता परंतु खूप छान होता. त्याने आमचे 100 रुपयेच घेतले आणि मला एक राईड
दिली. छान असा आमचा व्हिडिओ पण काढून त्याने दिला. घोडेसवारीचा आनंद घेत चालले. बिचारे घोडे किती वजन उचलतात, खूप दमतात, थकतात, परंतु आपलं वजन ते उचलतातच. हे पहा, आता आम्ही चाललो आहे परतीचा प्रवास. आम्ही खूप पॉईंट फिरलो. मार्केट पॉईंट, शॉर्लेट पॉईंट, सिलिया पॉईंट, टॉय ट्रेन, मालवणी हॉटेल, इको पॉईंट, लॉर्ड पॉईंट, आदिवासी गाव, प्रबळगड, वाघ गुफा, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, नवरोजी लॉर्ड मैदान, माधवजी पॉईंट, आमंड लॉज, टॉय ट्रेन, खूप असं एन्जॉय करत आम्ही चाललो आहोत आता घरी. आता आम्हाला काय ट्रेनचं तिकीट मिळालं नाही, त्यामुळे आम्ही आनंद घेत घेत चालतच माथेरान हिल स्टेशन उतरणार आहोत. डोंगरदऱ्यांच्या पायथ्याशी येणार आहोत. ही ट्रेन गेल्यानंतर एकदम जोराचा असा पाऊस आला. मग माझा रेनकोट होता बॅगमध्ये. आता काय करायचं, मग मी उचलला मोबाईल आणि चालले व्हिडिओ काढायला. आता गेली चटका फटका दुकानावरती आणि तिथून घेतले आम्ही कैरी आणि बोरं कैरी खात खात आम्ही आलो आहोत पायथ्याच्या एका डोंगराच्या धबधब्यापाशी. छोटासाच धबधबा आहे इथे. आता आपल्याला माथेरानवरून नेरळ स्टेशनला जायला टॅक्सी अवेलेबल असतात. नंबर लावलेला होता 1:30 वाजता. दुपारी 1:30 ते आम्हाला 4:30ला ट्रेन मिळाली. 1:30 ते 4:30ला आम्हाला टॅक्सी मिळाली. ही गर्दी होती. सॅटर्डे संडे खूप गर्दी असते. वातावरण किती छान आहे पहा. परंतु काय करणार, आता घरी जायचं आहे. फिरायलाही आवडतं आहे, परंतु आपल्याला उद्या जॉबला जायचं आहे, तर आम्ही चाललो आहोत घरी. हे पहा, पाऊस खूप येत असल्याने छत्री रेनकोट घालून लोक उभे आहेत. लवकर गाडी मिळत नव्हती. 2 ते 2.5 तास आम्ही लाईनमध्ये उभे होतो. तरी आम्ही 1:30 वाजता घरी निघालो होतो. जर 4 ते 5 वाजता आलो असतो तर रात्रीच्या 1-2 आम्हाला सहज वाजल्या असत्या. 270 टोटल इथे टॅक्सी आहेत, शेअर टॅक्सी, परंतु खाली एक पण नाही, कारण गर्दीच खूप आहे, पब्लिक खूप आहे. 1.5 ते 2 लाख पब्लिक इकडं आनंद घेण्यासाठी आलेले आहे. हे पहा, लाईनमध्येच लोक थांबलेले आहेत. परंतु काय हरकत नाही, आपल्याला आनंद घ्यायचाच आहे, तर आपल्याला तेही सहन करावं लागणार आहे. तर कशी वाटली आमची माथेरानची ट्रिप, कमेंट करा.